दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्ती परंपरेचा जागर करणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ज्ञानेश्वरी पारायण 17 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे। हरिभक्त परायण श्री रोशन महाराज विधाते जानोरी यांच्या व्यासपीठ चालकत्वाखाली ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे। या सप्ताहात दररोज पहाटे 5 ते 6 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 8 हरिकीर्तन तसेच रात्री 8 ते 10 महाप्रसाद पंगत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याशिवाय विविध मान्यवर महाराजांचे कीर्तन, प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सोहळ्याच्या समारोपाच्या निमित्ताने सोमवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी संपूर्ण गावात दिंडीचे आयोजन करण्यात आले आणि मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 वाजता हरिभक्त परायण श्री केशव महाराज भागडे नांदगावकर इगतपुरी यांच्या काल्याचे कीर्तन करण्यात आले असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक गवळणींच्या कोड्या भगवान परमात्म्याने केल्या। एक कोडी त्या ठिकाणी सांगतो, माझ्या वाण्याला विराम देतो। श्री राधिकाजींच्या अंतःकरणात त्या ठिकाणी भाव होता। कोणता भाव होता? ऐका मंडळी, ऐका। एक गोड भाव होता। हे हरी माझ्या मंदिरी कधीतरी या, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या, माझ्या मंदिरी कधीतरी या, देवा माझ्या मंदिरी कधीतरी या, हरी माझ्या मंदिरी कधीतरी या, देवा माझ्या मंदिरी कधीतरी या। या धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।